कारवाई मात्र 1% वाल्यांवर होते. पार्थ पवारही दोषी आहेत असं अंबादास दानवे म्हणालेले आहेत. मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी सुद्धा केली जाते. अजित पवार यांच्या राजीनाम्याचा प्रश्न आम्ही अधिवेशनात लावून धरणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय. एकतर माझं याच्यात म्हणणं असं आहे की अधिवेशनाच्या तोंडावर काहीतरी थातूर मातूर कारवाई असावी म्हणून ही अटक झालेली आहे. परंतु अटक अजून 1% वाल्याला करायची का 99% वाल्याला करायची? कारण 1% वाल्याला केलं तर 99% वाल्याला 100% करावी लागेल. आणि म्हणून अमेडिया कंपनीच्या संचालकांना अजून अटक केली नाही. ज्या अर्थी देणारी व्यक्ती दोषी आहे त्या अर्थी घेणारीही व्यक्ती दोषी आहे. अमेडिया कंपनी या व्यवसायात असल्यामुळं 1% वाल्याला आणि 99% वाल्यांचा भेद करता येणार नाही. 99%च्या असा कोणताही कंपनीत असा नाही आहे की 99%च्या संमतीशिवाय 1% वाला काही निर्णय घेऊ शकतो. आणि म्हणून याच्यात 100% पार्थ पवार आणि ते पाटील या दोघांना सुद्धा अटक झाली पाहिजे. बिलकुल करतील, कारण याच्यात अजितदादांच्या सपोर्टशिवाय प्रेशरशिवाय एवढं मुद्रांक शुल्क इथं सरकारमधला अधिकारी 1 रुपया कधी कमी करत नसता, कोणाच्या बापाचा तो ऐकत नसतो. परंतु इथं एवढं शुल्क कमी झालं याचाच अर्थ अजितदादांचा त्यांच्यावर दबाव होता.